खीर बनवण्यासाठी मी घेतले काजू बदामचं बारीक करून कूट, थोडीशी वेलची पूड आणि जायफळ। इथे घेतले गरम दूध, गरम पाणी करून घेतले, थोडंसं तूप, त्यानंतर भाजून थोडा रवा घेतलाय। ह्या स्पूनने मी 4 स्पून रवा घेतलाय। त्यानंतर मी गॅसवर पातेलं ठेवलंय। गरम झाल्यानंतर त्यामध्ये 1 स्पून आपण तूप टाकायचं आहे। तूप थोडं गरम झालं की त्यानंतर काजू बदामचा कूट त्यामध्ये असा टाकून घ्यायचा आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर रवा सुद्धा टाकून घेतला आणि मस्तपैकी मिक्स केलं। नंतर गरम पाणी जे होतं ते सुद्धा ॲड केलं। ह्या स्टेपला आपल्याला त्यामध्ये दूध ॲड करायचं आहे। दूध गरमच होतं, त्याच्यामुळे लगेच ते छान मिक्स झालं। त्यानंतर आपण 4 स्पून साखर टाकून घेतली आहे। तुमच्या आवडीनुसार, तुमच्या मुलांच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता। यामध्ये वेलची पूड आणि जायफळ पूड मी टाकून घेतली आहे। जायफळ हे शरीरासाठी चांगलं असतं, कफनाशक आहे म्हणून मी ॲड केलं। गॅसची फ्लेम बंद केली आणि बघू शकता खीर आपली रेडी झालेली आहे।